कल्याण डोंबिवली महानगर पालिका के बी वार्ड और सी वार्ड परिसर में अवैध बांधकाम, अवैध फेरी वालों का आसरा देने वाले प्रभाग क्षेत्र अधिकारी कर्मचारियों पर कार्रवाई करने की मांग को लेकर पिछले 2 दिनों से अखिल भारतीय मातंग समाज की ओर से दिलीप नाना रोकड़े महानगर पालिका मुख्यालय के गेट पर अनशन पर बैठे हैं। दिलीप रोकड़े द्वारा महानगर पालिका आयुक्त इंदु रानी जाखड़ को दिए गए निवेदन में मांग की गई है कि कल्याण पश्चिम, ब वार्ड और सी वार्ड में बड़े पैमाने पर अनाधिकृत बांधकाम, अवैध फेरी वालों का कब्जा है। महानगर पालिका प्रशासन अधिकारियों की शय पर यह काम चल रहा है, जिसके चलते महानगर पालिका आयुक्त द्वारा वार्ड अधिकारियों को फौरन निलंबित करना और उनके खिलाफ गुना दाखिल करने की मांग दिलीप रोकड़े ने की है। इस विषय में दिलीप रोकड़े ने अखिल भारतीय मातंग संघ की ओर से महानगर पालिका आयुक्त से लेकर मंत्रालय तक पत्र व्यवहार किया है और ब वार्ड और सी वार्ड अधिकारियों पर कार्रवाई करने की मांग की है। जोपर्यंत आपण दिलेल्या पत्राचे अनधिकृत पत्राच्या संदर्भात कारवाई करत नाही तोपर्यंत आपलं धरणे आंदोलन चालूच राहील। तसं आपण त्यांना लिखित पत्र दिलेलं आहे। मी धरणे आंदोलनाला बसल्याच्या नंतर 7 दिवसात त्यांनी आपण दिलेल्या पत्रावर अनधिकृत कारवाई करावी। जर ती कारवाई केली नाही तर आपण त्यांना लिखित दिलेले 8व्या दिवशी महापालिकेचा प्रवेशद्वार समोर आत्मदहन करू। कुठे आहे हे अनधिकृत काम आणि किती दिवसांनी केलेलं आहे, कोणी केलं, महापालिकेची परवानगी आहे का नाही त्यांना? हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे ब प्रभाग क्षेत्रात जास्त प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहेत, चाळी चालू आहेत, दुसरे हे बांधकाम चालू आहेत, फुटपाथवरचे अनधिकृत धंदे आहेत। माझा जो एरिया राहतो तो स्मार्ट सिटी एरिया आहे, म्हणजे त्या स्मार्ट सिटी एरियामध्ये फुटपाथवरही कुठले धंदे चालले नाही पाहिजेत। पण तिथले ब प्रभाग क्षेत्र अधिकारी ती सोनम देशमुख जेव्हापासून ब प्रभाग क्षेत्रात वार्ड ऑफिसर म्हणून आली तेव्हापासून ती एका गाडीमागे 7-7, 8-8 हजार रुपये घेऊन फुटपाथच्या खाली मग आधुनिक तर अवैध धंदे खुलेआम चालू करते। सर्वात जास्त भ्रष्टाचारी म्हणजे ब प्रभाग क्षेत्रामध्ये सोनम देशमुख मॅडम आहे आणि क वार्डमध्ये तर मी 2 वर्षापासून आणि असे महापालिकेच्या लक्षात आणून देतोय, जवळजवळ 2 वर्षापासून मी पत्रावर केलेले आहेत। याचा पाठपुरावा करतो, प्रत्यक्षात पत्र देतो आणि प्रत्यक्ष भेटतोय। फक्त हा म्हणतात, काही कारवाई करत नाही। त्यानंतर मग मी मंत्रालयात पत्रे दिले, मंत्रालयातही पत्रव्यवहार झाला, मंत्रालयातून शासनाने पत्र दिले, शासनाने यांना आदेश दिला की दिलीप रोकड़े दिलेल्या पत्रावर सविस्तर माहिती घेऊन 15 दिवसात कारवाई करावं, त्याचा अहवाल आम्हाला शासनास सादर करावा। त्यांनी शासनालाही अहवाल सादर केलेला नाही, कारवाई केलेली नाही आणि हे कामं करत नाही। त्यानंतर मग मी मुंबई आझाद मैदान येथे पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये आझाद मैदानला उपोषणाला बसलो। उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं शासनाने आणि यांना कल्याण डोंबिवली महापालिकेला पत्र दिलं की आम्ही 15 दिवसात ही कारवाई करू। मी उपोषण सोडलं तरी त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही। त्यानंतर मग मी हिवाळी अधिवेशन नागपूरला गेलो, मुख्य सचिवांना गराहना केलं, सर्व लेखी तक्रार केली, पत्र दिलं, दाखल वस्तुस्थिती सांगितली, त्यांनी पत्र दिलं। त्यानंतर नगर विकास 2 याचे जे प्रधान सचिव आहेत नगर विकासचे, त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला पत्र दिलं। त्यानंतर 6 मंत्र्याचे पत्र आहेत, यांनी सर्व पत्राला कॅराची टोपली दाखवली, त्यांनी कुठलं काम केलेलं नाही। आणि असं वाटत होतं ह्याचे मॅडम आलेले आहेत नवीन आयुक्त, यांच्याकडे आशा वाटत होती की आल्या म्हणजे काहीतरी काम करतील, IS आहेत, पक्षपाती नसतील, लोकांच्या मागण्याकडे लक्ष देतील। ह्याही महिना भेटत नाहीत। भेटलं हा ठीक आहे, मी बोलते, मी सांगते, हे माझ्या लक्षात आहे, एवढंच उत्तर असतं। यांच्यावर कुठल्याही अधिकाऱ्यावर यांचा दबाव नाही किंवा पाणी नाही, कुठल्या अधिकाऱ्यावर यांची दहशत नाही। कधी येतात अधिकारी, कधी जातात, काय काम करतात त्यांच्याकडे लक्ष नाही, फक्त हा पक्षपातीपणाने काम करतात। तेव्हा मी आज ते कालपासून जे धरणे आंदोलन बसलो आहे, काल म्हणजे दिनांक 14/5/2024 रोजीपासून बसलो आहे। जोपर्यंत हे माझ्या मागण्या मान्य करत नाहीत, म्हणजेच अनधिकृत बांधकाम निकषित करत नाहीत, तोपर्यंत मी इथून उठणार नाही। माझे धरणे आंदोलन चालू राहील।